10वा संदेश यामध्ये निलिमाताई शेंडकर म्हणतात, आपल्याला जे जे शुभ किंवा अशुभ वाटते त्याचे मूळ सद्गुरूच असतात. आपल्या जीवनात अनेक चांगल्या व वाईट घटना घडतात. चांगल्या घटना घडल्या की आपल्याला आनंद होतो व वाईट घटना घडल्या की आपल्याला दुःख होते, कारण आपल्याला कर्माचा संबंध समजलेला नसतो. परंतु आपल्याला बाबा आणि विषय प्रयोजन कर्माचा संबंध चांगला व बारीक विचार सूक्ष्म विचार कराव्यास सांगून परमार्थाची योग्य रीत घालून दिली. त्यामुळेच आपणास सुख दुःख शोक वाटेनासा झाला आहे. जसे परिसाच्या सानिध्यात लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे बाबाने आपल्यावर कृपा करून आपल्याला अष्टपैलू साधक बनवत आहेत. सद्गुरूमुळेच साधकात या शुभ अशुभ घटनांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण होते. जसे आई बाळाला गोंजारून गोंजारून प्रसंगी फटके देऊन त्याचे संगोपन करून घडवत असते, तसे बाबा प्रसंगी चपराक देऊन साधकाकडून पवित्र आचरण घडवून घेतात व अहंकाराचा वाराही लागू देत नाही. चांगला व बारीक विचार केल्याने निसर्ग नियम, मानवी माणुसकीचे आचरण आणि सद्गुरू प्रयोजन समजते. महात्मे आम्हाला वेळोवेळी भौतिक दृष्टांत देऊन आध्यात्मिक दृष्टांताकडे नेत असतात. तसेच वैष्णव मेळाव्यातून उद्बोधन करून व संत संगतीतून समजवतात. बोध रुजवून तीतप्रज्ञ अवस्थेपर्यंत पोहोचवतात, कारण त्यांना लोकाबद्दल कळवळा असतो. बुडते हे जन न देखवी डोळा या युक्तीप्रमाणे संत साधकाच्या जीवनात नंदनवन फुलवतात. विश्व कल्याणाच्या कार्यात कार्यरत होण्याची संधी देतात. बाबाने आपल्याला वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन यांचे महत्व पटवून देऊन सर्व विश्वात्मके देव मंडळींना विश्व कल्याणाच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दिली आहे आणि ही नोंद श्यामबालेत होत आहे. मात्र साधक निष्काम भावावर स्थित असेल तर अशा संत महात्म्यांना अनंत कोटी दंडवत. बाबांनी विश्वात्मके देवे साधक मंडळींना सद्गुरु स्तवनाची रीत घालून दिल्यामुळे स्तवनाचे महत्व पटून योग्य वेळेतच स्तवन करणे अनिवार्य आहे, हे आता चांगलंच उमजलंय. ताईच्या या चिंतनावर बाबा म्हणतात, अहंकाराचा वाराही लागू देत नाही. नामदेव महाराजांनी देवाकडे हेच मागून घेतलं, अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. तुम्हाला न मागताच मिळालं की हो. 11वा संदेश बाबांचा संदेश. समाधानाला शेवट नसतो. समाधानाचा शेवट होऊ नये. मला ईश्वर प्राप्ती झाली आहे, मला संत प्राप्ती झाली आहे, तरी पण समाधान होण्याची क्रिया चालू आहे. एवढं प्राप्त होऊन सुद्धा माझी उपासना चालूच आहे. माझी उपासना थांबलेली नाही. तुम्ही म्हणाल, एवढं प्राप्त होऊन सुद्धा मग कोणाची उपासना करताय? त्याचं उत्तर गुह्य आहे, ते आज सांगतो. मी उपासना तुमची करतोय. मला आता तुमची प्राप्ती करून घ्यायची आहे. तुमच्या प्राप्तीसाठी मी उपासना करतोय. तुमची प्राप्ती करून घेऊन हे निसर्ग संवर्धनाचं कार्य करायचं आहे. तुमची प्राप्ती होत आहे याची जाणीव झाली, हा मला माझ्या उपासनेत झालेला साक्षात्कार आहे. 12वा संदेश बाबांचा संदेश. कोणीही असो तो शेवटच्या श्वासापर्यंत साधकच असतो. म्हणून श्रीपाद बाबा शेवटपर्यंत म्हणायचे, भाऊ मी एक साधक आहे. अधिकार तैसा करू उपदेश. त्याप्रमाणे अधिकार तशी साधना असते. साधू संत जे कार्य करत असतात ती त्यांची साधनाच असते. इतर साधकांना विषय प्रयोजन कर्माचा संबंध समजावून सांगणे, चांगला आणि बारीक विचार करायला शिकवणे, त्यांचा उद्धार करणे हे साधू संतांचे कार्य आहे असे आम्ही समजतो. पण ते त्यांची स्वतःची साधना समजतात. तोता मैना की कहाणी पुराणी हो गई. साधकाची प्रगती होत जाईल तसं त्याची अगोदरची साधना पुराणी होत जाते. पुढे जाईल तसे साधनेचे स्वरूप बदलत जाते. साधनेची व्याप्ती वाढत जाते. साधनेला शेवट नसतो. निष्काम भावाने नित्य कर्म करणे, श्रवण मनन चिंतन करणे, सत्संग करणे, या साधनेबरोबर वृक्ष लागवड करणे, वृक्ष संवर्धन करणे, मंदिराचा जीर्णोद्धार करणे, अशी साधनेची व्याप्ती वाढत आहे. साधना ही स्वतःच्या उन्नतीसाठी असते. साधना नित्य नियमित करायची असते. येथे उपकाराची भाषा करणे किंवा कर्तृत्वाचा भाव ठेवणे ही साधना होत नाही.
तेथे अहंकार असतो. अहंकार निर्माण झाला तर साधना थांबते आणि पतन व्हायला लागतं. साधना थांबली तर प्रगती बरोबर विकास सुद्धा थांबतो. विकास थांबला की पतन व्हायला चालू होतं. वृक्ष संवर्धन आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणं अशी आमच्या साधनेची व्याप्ती वाढलेली आहे. साधना करणाऱ्यांना सहकार्य करणं ही सुद्धा साधनाच आहे. साधनेत चुकारपणा होत असेल तर आतापर्यंत झालेल्या साधनेचे कर्मात रूपांतर होऊन प्रारब्ध तयार होतं आणि नंतर भोगायला येतं. ते प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. म्हणून कर्मठ होऊ नका, कर्मनिष्ठ व्हा. 13वा संदेश, बाबांचा संदेश. साधू म्हणजे सामर्थ्य आणि संत म्हणजे सत्ता. ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याच्याकडे सत्ता नसते. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे सामर्थ्य नसतं. म्हणून विरोधी पक्षाकडे विरोध करण्याचे सामर्थ्य असतं पण त्यांच्याकडे सत्ता नसते. सत्ताधारी पक्षाकडे सत्ता असते पण विरोधकांना थोपवून धरण्याचे सामर्थ्य नसतं. म्हणून अधिवेशन कधीच व्यवस्थित होत नाही. स्वर्गलोकात इंद्राची, कैलासात शंकराची आणि वैकुंठात विष्णूची सत्ता आहे. पण इंद्रावर, शंकरावर किंवा विष्णूवर काही संकट आलं तर ते निवारण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नाही. सत्ता आहे पण सामर्थ्य नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, श्रीपाद बाबा यांच्याकडे सामर्थ्य पण आहे आणि सत्ता पण आहे. म्हणून यांना साधू संत म्हटले आहे. जड भिंत चालवणं, बुडवलेला गाथा सुखरूपवर आणणे, मातलेल्या पैलवानाला चित्त करणं हे सामर्थ्य आणि देवावर गाजवलेली सत्ता म्हणजे हे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि श्रीपाद बाबा यांना साधू अधिक संत म्हणून साधू संत म्हणायचं. साधकाचा उद्धार करण्याचा अधिकार देवाकडे नाही. म्हणून देवाने नामदेवांना विसोबा खेचरकडे पाठवलं. 14वा संदेश, बाबांचा संदेश. माऊलींच्या नावानं आळंदीत मोठी यात्रा भरते. माऊलींचं कार्य पाहून निवृत्तीनाथापेक्षा म्हणजे सद्गुरूपेक्षा माऊलींचं कार्य जास्त आहे असा अर्थ होत नाही. माऊलीकडून जे घडलं त्याचं मूळ निवृत्तीनाथच आहे हे माऊली पूर्णपणे जाणून होत्या. म्हणून सद्गुरूपेक्षा जास्त कार्य झालं हा भाव माऊलीत कधीच निर्माण झाला नाही. म्हणून ती जगाची माऊली ठरली. यावरून सद्गुरुनिष्ठा साधकाला किती उच्च पदावर नेऊन ठेवते पहा. ज्यांना आपण सद्गुरू मानतो त्यांची साधकावरची साधकनिष्ठा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. साधकाची गुरुनिष्ठा आणि गुरुची साधकनिष्ठा सारखीच असेल तर परमोच्च शिखर गाठता येतं. म्हणून सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आदी न समातसे परी बुद्धी सावरुणी देवे. ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक 4 ओवी 55. अर्जुनापेक्षा कृष्णाची अर्जुनावर निष्ठा म्हणजे श्रीकृष्णाचं अर्जुनावरचं प्रेम ओसंडत होतं, जास्त होती. म्हणून साधकाची गुरुनिष्ठा आणि गुरुची साधक निष्ठा यांचं मूल्य निदान सम असायला पाहिजे. अर्थात गुरुचीच साधकावर अधिक निष्ठा असायला पाहिजे. गुरुसाठी साधक काही पण करायला तयार असतो तसं साधकासाठी काही पण करायची गुरुचीही तयारी पाहिजे. बाळाचं संगोपन करण्यासाठी आई जशी तयार असते तसे निरपेक्ष भावाने गुरु साधकाचं संगोपन करण्यास तयार असावे तरच साधकाचं भलं आणि गुरुचंही भलं. सुरुवातीला बाळाची निष्ठा आईवर नसतेच, कारण आईला मुळी ते बाळ ओळखतच नसतं. आईच्या प्रेमात बाळ न्हावून निघतं तेव्हाच ते आईवर प्रेम करायला लागतं आणि माझी आई म्हणायला लागतं. आईसाठी बाळ व्याकुळ व्हायला लागतं तेव्हा आईचं बाळावर अधिक प्रेम वाढतं. 15वा संदेश, बाबांचा संदेश. आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे सद्गुरु भक्ती. सद्गुरु व्यतिरिक्त कोणीच मोठा नाही हे विद्वान पांडित्यांच्या कधीच लक्षात येत नाही. म्हणून गुरुभक्तीला छेद देऊन मोठा साधक समुदाय तयार करून स्वतःचा उदो करून घेत असतात. एवढा मोठा जनसमुदाय निर्माण केला आहे याचे स्वतःच कौतुक करून सद्गुरूपेक्षा मीच मोठा असा भ्रम साधकात निर्माण करतात. तेव्हा त्यांच्याकडून अनेक साधकांची हिंसाच होत असते. हे पांडित्य ज्ञानी असून मूर्खच स्वतःला सद्गुरूपेक्षा मोठा समजत असतात. अशा मायावादी गुरुपासून वैष्णवी साधक फार दूर राहतात. चुकून जरी
त्यांचे कीर्तन किंवा प्रवचन कानाने ऐकण्याची वेळ आली तर बांड आलेला समुदाय म्हणून शिव शिव असे म्हणत फार मोठा पश्चाताप करून घेतात. ब्रह्मांडात अनेक जीव भ्रमण करत असतात. त्यापैकी क्वचितांनाच सद्गुरु भक्तीचा लाभ मिळतो. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य यासारख्या प्रमुख प्रजाती सद्गुरूचे विस्तारित रूप असून हे सर्व सद्गुरूंचे भजन पूजन करतात. सद्गुरु भजन म्हणजे या प्रजातीसह सर्व देवतांचे भजन होतं. म्हणून ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोष होती. भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग. भगवत भावित होऊन कर्म करणे म्हणजे बुद्धियोग. सद्गुरु भजनाच्या निध्यासाने भौतिक जंजाळातून मुक्त होता येतं. ज्या मनुष्याला जीवनाचे अंतिम ध्येयाचे ज्ञान आहे तोच सद्गुरूशी अन्य नसतो. त्याचा श्वास, ध्यान आणि विश्वास सद्गुरूच असतात. अशा वेळी ज्याप्रमाणे एखाद्या विधीची वाढ होत असताना फुले फळे येतात, इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी, तसं भक्ती रसाचा वेल गगनापर्यंत जात असताना आनंदाची अनुभवाची फळे येत राहतात. या फुलाफळांचा स्वाद घेत साधक अंती ईश्वर चरणी स्थित होतो. ज्यांना अंतिम सत्याचे ज्ञान नसते ते मध्येच कुठेतरी उपाधीत लौकिकात अडकून बसतात. तेव्हा त्याला बांड फुटलं म्हणतात. बांड फुटलेल्या झाडाची किंवा वेलीची वाढ झालेली दिसते, पण त्याला भक्तिरसाची फुले फळे येत नाहीत. आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्या इतपत भक्त बुद्धिमान नसला तरी सद्गुरु भजनाने मनुष्य अंतिम ध्येय गाठू शकतो. प्रापंचिक अडचणीने सद्गुरु भजन सतत करता येत नसले तरी नित्य नेहमी ठरवून घेतलेल्या वेळेला एकदा जरी भजन केलं तरी ईश्वर प्रसन्न होतात. जेवणाची वेळ झाली की भूक लागते, तसं भजनाची वेळ झाली की ईश्वर आपली वाट पाहतो. ठरलेल्या वेळेत भजन झालं की भगवान संतुष्ट होतात. म्हणून भजनाची वेळ चुकवू नका. रोज सकाळी 4:30 वाजता भक्ताच्या भेटीसाठी भगवंताला ओढ लागलेली आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळो तातडी उताविळम, कृपाळो तातडी उताविळम. 16वा संदेश. बाबांच्या वरील संदेशावर डॉक्टर विजय नलोडे म्हणतात, कितीतरी पडाव पार करत म्हणजे सिद्धांत संग्रहातील मोक्ष प्रकरणातील फोटोमध्ये जसं बाबाने दाखवले आहे तसं ब्रह्मा, विष्णू, महेश, क्षीराब्दीवासी महाविष्णू, अष्टभैरव यांना पार करून काळ कड तेही बाबांच्या कृपेने सद्गुरु भजन करत पार होत आहे. म्हणजे आपल्याला काही कळू न देता सहज एवढा मोठा पल्ला पार करून बाबांनी आध्यात्मिक सिद्धीच्या परमोच्च शिखरावर सद्गुरु भक्तीवर सर्व विश्वात्मके देवे साधक मंडळीला आणून स्थित केला आहे. म्हणजे विहंग मार्ग हा नुसता ऐकला होता, पण त्याचा सर्व विश्वात्मके देवे साधक मंडळी अनुभव घेत आहेत. आता या ठिकाणी आपल्याला बाबांनी स्थित केलंय. आता या ठिकाणी स्थिर राहायची आपली जबाबदारी आहे. यासाठी समर्पण भावनेनं ठरवून दिलेल्या वेळेत बाबांचे भजन होण्यासाठी आपले प्रयत्न पाहिजेत. कालच्याच बाबांच्या संदेशात होतं, साधकाची गुरुनिष्ठा आणि गुरुची साधक निष्ठा सारखीच असेल तर परमोच्च शिखर गाठता येतं. मनोनी सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगे अर्जुना आदी, न समातसे परिबुद्धी सावरोणी देवी. अर्जुनापेक्षा कृष्णाची अर्जुनावर निष्ठा जास्त होती. आता इथं साधकाची गुरुनिष्ठा म्हणजे स्वतःची स्वरूप स्थिती ओळखून अन्यन्य भावाने सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरु भजन स्तवन करणं, यात अज्ञानासह ज्ञानही जातं. पण स्वतःची स्वरूप स्थिती विद्वान पंडितांच्या लक्षात येत नाही, कारण ते ज्ञानाला कवटाळून बसलेत. ज्ञान आहे तर मग त्याबरोबर अज्ञान पण शिल्लक आहे.